पण माहूरमध्ये आपण त्याच्या जोडीला आपले काही प्रश्न आहेत। गेली अनेक दिवस आपण लढतोय। 15-16 ऑगस्टला अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात झाली। नदी नाल्याने आपल्या जमिनी वाहून गेल्या, उभी पिकं वाहून गेली, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला। ह्यासाठी तहसील प्रशासनाने पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या, ही मागणी आपण घेतलेली आहे। त्या मागणीसाठी आणि गेली अनेक दिवसापासूनची आपली मागणी प्रलंबित होती। 2 जूनला आपला मोर्चा झाला, याच ठिकाणी झाला। त्यानंतर आपण सांगितलं होतं की आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढा आणि तात्काळ हटवा आणि त्यांना त्यांचे पैसे द्या। शेतकऱ्याला वेगवेगळ्या माध्यमातून सरकार मदत करते। पीक विमा असेल, किसान सन्मान निधी असेल, अजून काही घरकुलाचे पैसे असतील, हे सारे पैसे अडकलेले होल्ड केल्यामुळं आपण सांगितलं हटवा, हे बेकायदेशीर आहे। ठीक आहे, आमच्याकडे कर्ज आहे, RBIचा काही नियम असेल त्यानुसार तुम्ही कर्ज वसुलीची प्रक्रिया करा, पण कर्ज सहजासहजी आम्ही रुकवलेलं नाही आहे। निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करतो म्हणून। अहो, कोरा करण्याची आम्ही वाट बघतोय। तुम्ही 3 वेळ सांगितलं कोरा कोरा कोरा, आज जवळजवळ 1 वर्ष झाले तुम्ही कोरा केलेलं नाहीये, म्हणून शेतकरी कर्जमाफीची वाट बघतायत। कर्जमाफी ही आमच्यावर मेहरबानी नाहीये, कारण गेली अनेक वर्षापासून आमच्या शेतीमालाचे तुम्ही भाव पाडत आहात। आमची लूट केलेली आहे। आमच्या शेतकरी मायबापाच्या शेतीमालाला, कापसाला, सोयाबीनला तुम्ही भाव दिला नाही, त्या लुटीचा परतावा म्हणून आम्ही तुम्हाला ही कर्जमाफी मागतोय। कर्जमाफी दिली पाहिजे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे, ही मागणी आहे। आणि बँकेला लावलेलं होल्ड तात्काळ काळा, ही मागणी आपण यात घेतली आहे।